हॅलो, मी डॉक्टर राजेश्वरी रापटा, साई संजीवनी क्लिनिकमधून बोलत आहे. पुण्यात काही दिवसापूर्वी गिलेनबेर सिंड्रोम नावाच्या दुर्मिळ आजाराचे 22 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. तर हे सर्व रुग्ण दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, नवले हॉस्पिटल आणि पुना हॉस्पिटलमध्ये दाखल होते आणि हे सर्व रुग्ण मुख्यत्वे करून सिंहगड रोड, धायरी इत्यादी परिसरातील आहेत. या रुग्णांना तीव्र स्वरूपाचे जुलाब, ताप, अंगदुखी अशा लक्षणं सुरुवातीला निर्माण झाली होती आणि त्यानंतर पायामधील ताकद कमी होणे अशी लक्षणे दिसायला लागली. तर काही रुग्णांमध्ये अल्प कालावधीमध्ये स्नायूमधील ताकद कमी होणे, श्वसनाला अडथळा निर्माण होणे, अशा प्रकारे त्यांना कृत्रिम श्वसनासाठी त्यांना ICUमध्ये ॲडमिट केले गेले होते. ICMR NIV येथे नमुन्यांची तपासणी सुरू आहे आणि पुणे महानगरपालिकेतील बाधित भागात टीम पाठवली आहे आणि त्या संदर्भात अजून माहिती लवकरच आपल्याला मिळेल. तर अशी माहिती न्यूजमध्ये आली होती आणि सगळीकडे ही न्यूज सगळ्यांनी वाचली असेल. तर तोपर्यंत लोकांच्या मनामध्ये GB सिंड्रोम या आजाराविषयी मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झालेला आहे. त्यामुळे लोक जनजागृतीसाठी ही व्हिडिओ जी आहे मी बनवत आहे. तर हा गिलेनबेर सिंड्रोम जो आहे ते काय आहे नक्की, हा आजार किंवा सिंड्रोम ह्याचा शोध कसा झाला होता आणि केव्हापासून हे सुरू होतं. तर 1916 ह्या साली न्यूरोलॉजिस्ट जॉर्जेस गिलेन आणि जीन ॲलेक्स सेंड्री बॅरे ह्या दोघांनी हा सिंड्रोमचा शोध केला होता. त्यामुळे हा नाव जो आहे दोघांवरती पडलेला आहे, गिलेनबेर सिंड्रोम म्हणून. त्यामुळे हा काही नवीन आजार नाही. आपल्याला भारतामध्ये सुद्धा या आजाराच्या केसेस आढळतात आणि अगदी आपल्या दवाखान्यामध्ये सुद्धा बरेच वेळा असेच केसेस बघितले जातात. आणि पण अचानक जेव्हा एवढ्या नंबरमध्ये असे केसेस सापडतात, लक्षणरीत्या जेव्हा सापडतात, वाढायला लागतात किंवा, तर ती नक्कीच काळजीची बाब ठरते. त्यामुळे आपल्याला काळजी घेणे आवश्यक आहे आणि लक्षणे समजून घेणे पण खूप आवश्यक आहे. ह्या आजारामध्ये माणसाची स्वतःचीच प्रतिकारशक्ती स्वतःच्या नर्वस सिस्टमवरती हल्ला चढविते आणि शरीरातील नसा, स्नायू याचे कार्य त्यामुळे बाधित होऊन जाते. म्हणजेच हा एक प्रकारे ऑटो इम्यून स्वरूपाचा आजार आहे आणि हा आजार अचानक एखाद्याला का होतो याचे अजून ठाम स्वरूपाचे उत्तर काही सापडले नाही. पण असे लक्षात आले आहे की बरेचदा एखाद्या व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन झाल्यानंतर काही वेळेला लसीकरणानंतर सुद्धा किंवा एखादी मोठी शस्त्रक्रिया झालेली असेल, अशा वेळेस हा आजार उद्भवतो. अशा वेळेला शरीराची स्वतःची प्रतिकारशक्ती हायपर रिॲक्ट करायला लागते. तर त्यामुळे कधीकधी काही रुग्णांमध्ये याचे निदान पटकन होत नाही. एखादा रुग्ण पायामध्ये अशक्तपणा आहे त्याला वाटत असतं आणि संवेदना कमी झालेल्या आहेत असं म्हणून डॉक्टरांकडे येतो. अशा वेळेला त्या रुग्णांमध्ये हा आजार असेल याचा पटकन अंदाज कधी येत नाही आणि बाकी अन्य कारणामुळे त्याचा विचार पण त्या बेसिसवर केला जातो. पण कालांतराने पायामधील संवेदना कमी होणे, तसेच ताकद कमी होणे, उभं राहण्यासाठी, चालण्यासाठी पायात अजिबात जीव न राहणे, अशी लक्षणे पुढे दिसायला लागतात आणि ह्या आजाराचा मग संशय येतो. तर सुरुवातीला जेव्हा लक्षणं दिसतात तेव्हा काळजी घेणे खूप आवश्यक आहे. हे रुग्ण सुरुवातीला कमी न होणारा ताप, ज्याचे नक्की निदान होत नाही आहे, असे लक्षण घेऊन येतात आणि नंतर या रुग्णांमध्ये नर्वस सिस्टम रिलेटेड वीकनेस आणि इतर लक्षणे दिसायला लागतात.
काही रुग्णांमध्ये श्वसनाचे स्नायू हे पण दुर्बळ व्हायला लागतात आणि रुग्णाला स्वतःहून श्वास घेता येत नाही आणि अशा वेळेस त्याला व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. त्यामुळे त्यांना ICUमध्ये व्हेंटिलेटरसुद्धा लावला जातो. तर गिलेन-बेर सिंड्रोम या आजाराचे लक्षणे नेमके काय आहेत? तर सुरुवातीला रुग्ण फक्त हातापायात मुंग्या येणे किंवा हातपाय बधीर होणे अशा काही अंशी थोडे वेदना पण असतात. त्यानंतरच्या टप्प्यामध्ये रुग्णाला हात किंवा पायामधील ताकद कमी व्हायला सुरुवात होते. यात खूप लक्षणे म्हणजे दोन्ही बाजूला लक्षणे एक सारखी असतात. त्यामुळे आपण डिफरेन्शिएट करू शकतो की हे गिलेन-बेर सिंड्रोम आहे की इतर काही आहे. त्यामुळे डिफरेन्शिएट करणं खूप सोपं पडतं. एक लक्षात ठेवणे इम्पॉर्टंट आहे की दोन्ही बाजूला ही लक्षणे सापडली जातात. एका पायात किंवा एका हातात विकनेस असणं, ताकद कमी असणं किंवा बधीरपणा असणं असं नसतं. नंतर दोन्ही बाजूला सारख्याच प्रमाणात लक्षणे निर्माण होतात आणि ही लक्षणे किती वेगाने निर्माण होतील हे सांगता येत नाही. काही जणांमध्ये खूप फास्ट असतं, काही जणांमध्ये काही आठवडे सुद्धा लागू शकतात. सध्या पुण्यामध्ये ज्या केसेस आढळल्या आहेत त्यामध्ये व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर अल्पावधीमध्ये GB सिंड्रोमची लक्षणे उत्पन्न झालेली असे दिसले आहेत. ही जी स्नायूमध्ये दुर्बलता येत जाते आणि ती अगदी शरीराच्या वरपर्यंत म्हणजे मानेच्या चेहऱ्याच्या स्नायूपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे रुग्णाला गिळायला त्रास होणे, तसेच डोळ्याचे स्नायू कमकुवत होणे, फेशियल वीकनेस जाणवणे म्हणजे चेहऱ्यामध्ये वीकनेस जाणवणे, चेहऱ्याच्या म्हणजे तोंडाच्या जे गिळण्याच्या जे मसल्स असतात त्यात अशी सुद्धा लक्षणे बऱ्याच रुग्णांमध्ये दिसून आलेले आहेत. काही रुग्णांमध्ये जवळजवळ 8% ही लक्षणे फक्त पायामधील स्नायूपुरती मर्यादित राहतात. त्याला पॅराप्लेजिया किंवा पॅरापॅरेसिस ही म्हणतात. एकदा का हा स्नायूमध्ये निर्माण होणारा वीकनेस उच्च स्तराला पोचायला की त्यानंतर काही काळामध्ये पठार अवस्था प्लॅट्यूमध्ये राहतं आणि त्यानंतर रुग्णामध्ये सुद्धा व्हायला लागतात. ह्या प्लॅटू काळ किती वेळ राहील हे निश्चित नसते. त्यामुळे ह्या आजाराचे रुग्ण किती दिवसात बरे होतील ह्याची निश्चित गणित नाही, पण सरासरी एका आठवड्यानंतर रुग्णांमध्ये सुधारणा दिसायला सुरुवात होऊ शकते. ह्या आजाराचे सर्वात धोकादायक लक्षण म्हणजे श्वसनाच्या स्नायूची दुर्बलता. त्यामुळे सुमारे 1/4 रुग्णांमध्ये श्वसनाला त्रास होणे आणि रेस्पिरेटरी फेलियर हे कॉम्प्लिकेशन्स होताना दिसतात. अशा रुग्णांमध्ये कृत्रिम श्वसनासाठी व्हेंटिलेटरची गरज भासू शकते. सुमारे 2/3 रुग्णांमध्ये ऑटोनॉमिक नर्वस सिस्टम पण बाधित होते. त्यामुळे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशरवर पण विपरीत परिणाम होऊ शकतो. आतापर्यंतच्या एकूण लक्षणावरून आपल्याला आता लक्षात आले असेलच की हा आजार काही रुग्णांमध्ये तीव्र ते जीवघेणा होऊ शकतो. ह्या आजाराच्या उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये ICUची गरज भासू शकते. तर ह्या आजाराचा मृत्यूदर साधारण 7.5% जरी असला तरी बहुसंख्य रुग्ण कालांतराने कोणत्याही शारीरिक त्रुटीशिवाय बरे होत असतानाही दिसतात. अशा स्वरूपाची लक्षणे रुग्णांमध्ये दिसू लागल्यास त्याची हिस्ट्री व्यवस्थित घेणे गरजेचे असते. बरेचदा रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन किंवा गॅस्ट्रोइंटेस्टिनल ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणून त्यांना होऊन गेल्यानंतर म्हणजे तीव्र स्वरूपाचे जुलाब इत्यादी झाल्यानंतर रुग्णांमध्ये गिलेन-बेर सिंड्रोम निर्माण झालेला दिसतो. अशा लसीकरण किंवा वॅक्सिनेशन नंतर सुद्धा काही अल्प प्रमाणात रुग्णांमध्ये गिलेन-बेर सिंड्रोम निर्माण झालेला आढळून आलेला आहे. स्वाईन फ्लू वॅक्सिन किंवा इन्फ्लुएन्झा वॅक्सिन किंवा कोविड वॅक्सिन घेतल्यानंतर अत्यंत अल्प प्रमाणात ह्या आजाराची शक्यता वर्तवली जाते. तर त्यामुळे तेही लक्षात ठेवणं इम्पॉर्टंट आहे. या आजाराचे निदान कसं केलं जातं?
तर गिलनबॅर सिंड्रोम च्या निदानासाठी कोणतीही टेस्ट करण्याची आवश्यकता नाही. केवळ लक्षणे आणि रुग्णांचा इतिहास यावरून याचा आजाराचा अंदाज बांधता येतो. पण काही हॉस्पिटल्समध्ये ह्याचा निदान CNSचा जो फ्लूइड असतो, CSF फ्लूइड, त्याचा रिपोर्ट पाठवला जातो आणि त्यात काही प्रोटीन्स दिसतात. त्या वरूनही लक्षात येतो की गिलनबॅरचा संशय येऊ शकतो. तर असं आहे गिलनबॅर सिंड्रोम बद्दल माहिती. तर CSFची जी तपासणी किंवा नर्व कंडक्शन टेस्ट या तपासण्या सपोर्टिव्ह आहेत. MRI द्वारा ही तपासणी करू शकतो आणि अशा पद्धतीने आपण त्याचं निदानही करू शकतो. पण लक्षणं हे खूप महत्त्वाचे आहेत. लक्षणं समजून घेणे आणि इमिडिएटली त्याचा उपचार करणे हे खूप गरजेचे आहे. तर ह्याचा जो ट्रीटमेंट आहे ऑटो इम्यून असल्याचा असं निश्चित स्वरूपाने कोणतीही औषध उपचार अजूनही उपलब्ध नाही. तर संशोधनात असं लक्षात आलेले आहे की प्लाझ्माफेरेसिस किंवा इंट्राव्हेनस इम्युनोग्लोबुलिन ह्या 2 उपचार पद्धती प्रामुख्याने इम्युनोथेरपी म्हणून ह्या आजारामध्ये वापरल्या जातात. पण ह्या आजाराला असं ठोस उपचार असं काही नाही आहे. तर त्यामुळे मी हेच बोलून थांबविते आणि सगळे जागरूक राहा आणि असे लक्षणं सापडल्यावर लगेच डॉक्टरकडे हॉस्पिटलमध्ये जावे आणि उपचार करून घेणे, निदान करून घेणे आणि उपचार करून घेणे. डॉक्टर राजेश्वरी रापटा फ्रॉम साई संजीवनी होमिओपॅथिक क्लिनिक.